ग्लाव्हनोमीटर जसं की घरात दूध येतं, दूध आलं तर दुधापासून काय काय बनवू शकता माझा प्रश्न. तुम्ही म्हणसाल सर चाय बनवू शकतो, कोणी म्हणेल पनीर बनवू शकते, कोणी म्हणेल दही बनवू शकेल, कोणी म्हणेल तूप बनवू शकेल, काय पेढे बनवतील, हो बनवू शकतो. तसं एक ग्लाव्हनोमीटर आहे. ये क्या है? सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावला तर रेजिस्टन्स वाढतो, पॅरलल लावला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. एखाद्या सर्किटचा रेजिस्टन्स कमी करायचा तर करणार काय बरं? कारण की ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स असतो, त्या रेजिस्टन्समुळे आपल्याला करंट पाहिजे तेवढा फ्लो होत नाही, अपोज होतं करंटला. करंटची कॅपॅसिटी मला माझ्या अॅमीटरमध्ये वाढवायची, कारण की अॅमीटर हे करंट मेजर करण्याचं डिव्हाइस आहे. मला हे डिव्हाइस पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करायचं, म्हणजे ड्रॉप ऑफ व्होल्टेज मोजायचं. मग ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढण्यासाठी मला काय करावं लागेल? हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅप्टरचा हा लास्टचा व्हिडिओ आहे, कारण की आता आपण ग्लाव्हनोमीटर पासून अॅमीटर आणि व्होल्टमीटर बनवणार आणि इथंच या चॅप्टरला पूर्ण विराम देणार. निश्चित हा चॅप्टर तुमचा खूप छान जात असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. याच्यानंतर मी न्यूमेरिकलचा एक व्हिडिओ बनवणार आहे, काही काळजी करू नका. बिंदास लाईक करा, शेअर करा मित्रांपर्यंत आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर आपल्यासाठी आज ग्लाव्हनोमीटर जसं की घरात दूध येतं, दूध आलं तर दुधापासून काय काय बनवू शकता माझा प्रश्न आहे. तर तुम्ही म्हणसाल सर चाय बनवू शकतो, कोणी म्हणेल पनीर बनवू शकते, कोणी म्हणेल दही बनवू शकेल, कोणी म्हणेल तूप बनवू शकेल, काय पेढे बनवतील, हो बनवू शकतो. तसं एक ग्लाव्हनोमीटर आहे आणि या ग्लाव्हनोमीटरचा आपण अॅमीटर आणि व्होल्टमीटर म्हणून उपयोग करणार आहे. पण हे जे काही ग्लाव्हनोमीटर आहे हे पण करंट डिटेक्ट करतं. मग सर्किटमध्ये करंट डिटेक्ट करणारं सर्किट म्हणजे मेजर करणारं जे आहे डिव्हाइस त्याचं नाव आहे अॅमीटर. मग सर अॅमीटरची काय गरज पडली हे असताना? तर या ग्लाव्हनोमीटरमध्ये एक वायर वाउंड असतो आणि त्याची रेजिस्टन्स असतो, आणि जर एखाद्या सर्किटचा करंट मेजर करायचा तर रेजिस्टन्स लहान पाहिजे तरच सगळा करंट मेजर करेल. आता ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स, या रेजिस्टन्सला मला गायब करावं लागेल ना. मग रेजिस्टन्स जर कमी करायचा असेल तर तुम्हाला मी पहिल्या सेशनमध्ये शिकवलं की रेजिस्टन्स पॅरलल लावा. रेजिस्टन्स पॅरलल लावला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते, आणि रेजिस्टन्स वाढवायचा असेल तर सिरीजमध्ये लावा. हेच काम या मार्फत होणार आहे. ग्लाव्हनोमीटर दिसतो कसा? तर असा दिसतो. त्याला एक रेड आणि एक ब्लॅक असल्या प्रकारची इथं तुम्हाला वायर जोडता येतं, आणि या ठिकाणी आपल्या पुस्तकात खूप डिटेल दिलं नाहीये. हा डिटेलमध्ये क्वेश्चन जर कोणाला वाचायची इच्छा असेल तर ही PDF PGMN ॲपवर फ्री स्टडी मटेरियलमध्ये भेटतं. ठीक आहे. तर या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये असल्या प्रकारचे एक नॉर्थ आणि साऊथ दोन पोल असतात, एक मेटलची फ्रेम असते, त्याला वायर गुंडाळलेला असतो, आणि हा कोर असतो. हा फेरोमॅग्नेटिक, जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये गेली पाहिजे. स्प्रिंग असते, आणि या मिररमध्ये मला मिररमध्ये माझी रिडिंग दिसेल. आता इथं मी खूप काही शिकवणार नाही, सीधी बात न बकवासारखा मी बोलणार आहे. इथं हे जे काही जितका जास्त करंट असेल तितकं जास्त डिफ्लेक्शन असेल, म्हणजे जितका करंट फ्लो करसाल तितकं त्या कॉइल्समध्ये असणारी जी काही निडल आहे त्याचं डिफ्लेक्शन होणार. मी पुन्हा एकदा दाखवतो बघा, ही रेड कलरची दिसते तुम्हाला. ही करंट जितका फ्लो केला तितकं तुमचं डिफ्लेक्शन होणार आहे. समजतं का? बस ते थीटा म्हणजे डिफ्लेक्शन आहे आणि आ एक करंट आहे, है ना. इथं कॉन्केव्ह टाइप्स मॅग्नेट आहेत, हे आहे, ते सांगायची काही जास्त गरज नाही. ग्लाव्हनोमीटर ॲज अ ॲमीटर हा क्वेश्चन आपल्याला बोर्डामध्ये येत असतो. कसा येतो सर? तर हा क्वेश्चन 2022-23 मध्ये आलेला आहे. क्वेश्चन्स काय? प्रश्न वाचा. हाऊ विल यू कन्वर्ट MCG इंटू अॅमीटर? MCG पासून आपल्याला काय बनवायचं? अॅमीटर बनवायचं. तर इथं नीट लक्षात घ्या, काय म्हणतात? कन्वर्ट MCG इंटू अॅमीटर आपल्याला करायचं. मी काय म्हटलं? काय ग्लाव्हनोमीटर नव्हता का? होता. पण ग्लाव्हनोमीटर जर डायरेक्ट सर्किट, बघा पुन्हा एकदा महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर नीट समजून घ्या. मी काय म्हटलं? हे जे डिव्हाइस आहे अॅमीटर व्होल्टमीटर, अॅमीटर सर्किटच्या सिरीजमध्ये लावतात करंट मेजर करण्यासाठी. म्हणजे मी म्हटलं या AC ला किती करंट पोहोचायला, तर मला सिरीजमध्ये लावायचं, त्या अॅमीटरमध्ये मला करंट दिसेल की 5 अँपिअर आहे. ठीक आहे. व्होल्टमीटर पॅरलल लावतात, किती व्होल्टेज आहे
हे बघण्यासाठी 2 टर्मिनल मधला. ठीक आहे, प्रश्न नीट कळाला. सर्किट म्हणजे जे डिव्हाइस आहे हे सिरीजमध्ये लावलं जातं. अॅमीटर आणि व्होल्टमीटर पॅरलल मध्ये, काही टेन्शन तर नाही. हा जो काही अॅमीटर आहे हे सर्किटच्या सिरीजमध्ये लावतात. सर्किटच्या सिरीजमध्ये लावतात करंट मेजर करायचं असेल, आणि व्होल्टमीटर हे पॅरलल लावतात. पण आता मी अॅमीटर बनवतोय, याच्यात वेगळी प्रोसेस आहे. लक्षात घ्या, हे डिव्हाइस पूर्ण बनलेलं आहे, अॅमीटर पूर्ण आहे. हे अॅमीटर मी सर्किटच्या सिरीजमध्ये लावलेलं आहे. नीट समजून घ्या, तरच मी करंट मेजर करू शकतो. आणि व्होल्टमीटर हे पॅरलल लावले जातात. आता मला अॅमीटर बनवायचंय, हे इंटरनल प्रोसेस आता मी शिकवणं चालू करतोय. मी आता डिव्हाइस सांगितलं. अॅमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द इलेक्ट्रिक करंट, आणि सर्किटच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलं जातं. आता मला अॅमीटर बनवायचं. आता माझ्याकडे कोण आहे बरं? ग्लाव्हनोमीटर. ग्लाव्हनोमीटर पासून काय बनवायचं बरं? अॅमीटर. आता ग्लाव्हनोमीटर बघितलं तुम्ही, मेटलची फ्रेम होती, त्याला वायर वाउंड केला होता. वायर वाढला, लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतो, मग त्या ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स होता. आता हा अॅमीटर आहे करंट मेजर करण्याचा डिव्हाइस. मग करंट मेजर करायचा असेल तर सर रेजिस्टन्स कमी पाहिजे. ओहमचा लॉ तुम्हाला माहित असेल कदाचित, V इज इक्वल टू IR, माहिती आहे ना, तर I इज इक्वल टू V/R. आता रेजिस्टन्स हा त्या ग्लाव्हनोमीटरचा आहे, मला कमी करायचा. रेजिस्टन्स कमी केला तर करंट वाढू शकते, आणि ते करंट मेजर करण्याचं डिव्हाइस आहे. जास्तीत जास्त करंट ज्या डिव्हाइसचा आहे तेवढा फ्लो व्हायला पाहिजे त्या अॅमीटरमधून, तरच तर आपण करंट मेजर करू शकतो. मग मला याची करंट कॅपॅसिटी वाढवायची आहे. करंट कॅपॅसिटी मेजर करण्याची या अॅमीटरची मला वाढवायची आहे. मग मला करावं काय लागेल सर? त्या ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स कमी करावं लागेल, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. असं म्हणलं गेलं, आयडियल जर तुम्हाला अॅमीटर बनवायचं असेल तर अॅमीटरचा रेजिस्टन्स 0 असला पाहिजे. 0 तर नसतो, पण मानला गेला. म्हणजे इथं ते सांगते बघा, इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मला काय करायची आहे बघा, नीट वाचा. इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मला काय करायची आहे? मस्ट बी इन्क्रीज टू द डिझायर हायर व्हॅल्यू. नीट वाचा. इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर हायर व्हॅल्यू. म्हणजे मला कॅपॅसिटी वाढवायची. काय करावं लागेल याच्यासाठी? तुमचा रेजिस्टन्स कमी करावा लागेल. बघा मी लिहिलं, रेजिस्टन्स कमी करा, करंट कॅपॅसिटी वाढेल. नेक्स्ट, फायनाइट रेजिस्टन्स G ऑफ ग्लाव्हनोमीटर व्हेन कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, डिक्रीज द करंट थ्रू द रेजिस्टन्स R ऍक्च्युअली टू बी मेजर. जर तुम्ही ग्लाव्हनोमीटर डायरेक्ट जर सिरीजमध्ये लावला या सर्किटच्या, मला फॅनचा करंट मोजायचा, तुम्ही सिरीजमध्ये लावला. आता ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे, ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स काहीतरी असेल फायनाइट, 10-15 ओहम काहीतरी. त्याच्यामुळं काय होईल? करंट जितका मोजायचा तेवढा मोजला जाईल का? नाही मोजल्या जाणार. म्हणून म्हटलेलं आहे फायनाइट रेजिस्टन्स ऑफ ग्लाव्हनोमीटर कनेक्टेड इन सिरीज. ग्लाव्हनोमीटर सिरीजमध्ये जर लावला, कारण की करंट मेजर करण्याचं डिव्हाइस हे त्या सर्किटच्या सिरीजमध्ये लावला जातो, आणि सिरीजमध्ये रेजिस्टन्स वाढतो. म्हणून मग काय म्हटलेलं आहे? ग्लाव्हनोमीटर इज कनेक्टेड सिरीज, आणि डिग्रीज करंट होईल. मला करंट कमी होईल ना रेजिस्टन्स असल्यामुळे, थ्रो द रेजिस्टन्स ऍक्च्युअली टू बी मेजर. मग मला आयडियल केसमध्ये अॅमीटरचा रेजिस्टन्स हा 0 असला पाहिजे. आता 0 रेजिस्टन्स तर नसतो, ठीक आहे, पण मानल्या गेला म्हणजे कमीत कमी तरी ठेवा ना रेजिस्टन्स, कमीत कमी. म्हणून केअर हे बघा, मस्ट बी टेकन प्रोटेक्ट द पॉसिबल डॅमेज. आणि दुसरी गोष्ट, त्या ग्लाव्हनोमीटरमध्ये एक वायर वाउंड केलेला असतो त्या मेटल फ्रेमला. जर करंट खूप जर फ्लो झाला त्या सर्किटमधून तर ते ग्लाव्हनोमीटर डॅमेज होऊ शकते, आणि त्या डॅमेज होण्यापासून मला माझ्या डिव्हाइसला वाचवायचे, हा पण मला एक प्रयत्न करायचा आहे. एकदा पुन्हा सांगतो, अॅमीटर हा ग्लाव्हनोमीटरपासून बनवायचा. ग्लाव्हनोमीटर काय करंट मेजर करू शकणार नाही का? करू शकतो, डिटेक्ट करंट करू शकतो. पण प्रॉब्लेम आहे, ग्लाव्हनोमीटरकडे आतमध्ये एक रेजिस्टन्स असते. ही रेजिस्टन्सची व्हॅल्यू मला कमी करायची आहे, म्हणजे करंट वाढवायचं आहे, म्हणजे करंट कॅपॅसिटी वाढवायची आहे. रेजिस्टन्स जर कमी नाही केला तर करंट कॅपॅसिटी वाढेल का? नाही वाढणार. म्हणून मला महत्त्वाचं आहे करंट कॅपॅसिटी वाढवायची, नंबर 1. नंबर 2, जर ग्लाव्हनोमीटर सिरीजमध्ये लावला त्या सर्किटच्या, तर त्या ग्लाव्हनोमीटरकडे रेजिस्टन्स आहे, म्हणजे रेजिस्टन्स असल्यामुळे करंट कमी होईल. बरोबर आहे. मला करंटची कॅपॅसिटी वाढवायची, फायनाइट रेजिस्टन्स असतो त्या ग्लाव्हनोमीटरकडे, आणि
त्या कॉईल जे काही आहे त्या ग्लाव्हनोमीटरमध्ये त्याला मला बचाव करायचा, त्याचं प्रोटेक्शन्स करायचं आहे. आणि ते कसं करायचं, एक्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळे करंट जर फ्लो झाला तर तुम्हाला माहिती असेल. मग हिच्यासाठी कशाची गरज आहे, तर मला सेंट रेजिस्टन्स लावायचा. कशासाठी लावायचा, माझ्या ग्लाव्हनोमीटरला प्रोटेक्शन करण्यासाठी लावायचा, एक्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंट पास होण्यासाठी लावायचा आहे आणि करंटची कॅपॅसिटी वाढवायची आहे. हिच्यासाठी या सेंटचा उपयोग केला जातो. बघू व्हॉट इज द सेंट, स्टेटेड युजेस. याचा सेंट म्हणजे काय, तर असा एक रेजिस्टन्स जो ग्लाव्हनोमीटरच्या पॅरलल लावायचा, जेणेकरून एक्सेस ऑफ करंट हिच्यातून गेला पाहिजे, या ग्लाव्हनोमीटरला प्रोटेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. MCG मूव्हिंग कॉइल ग्लाव्हनोमीटर कन्व्हर्ट आपल्याला अमीटर म्हणजे करायचं, तर तिथं लो रेजिस्टन्स लावा पॅरलल ग्लाव्हनोमीटरच्या. तिच्यात काय होतं लक्षात घ्या, सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावला तर रेजिस्टन्स वाढतो, पॅरलल लावला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. एखाद्या सर्किटचा रेजिस्टन्स कमी करायचा तर करणार काय बरं, जर एखाद्या सर्किटचा रेजिस्टन्स कमी करायचा असेल तर पॅरलल लावतात. तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो वाटलं बघा, सिरीजचा फॉर्म्युला बघा, रेजिस्टन्स ऍड करत जाणे म्हणजे वाढवणे, वाढा. आणि जर रेसिप्रोकल करणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला रेसिप्रोकल करणे म्हणजे काय, कमी करणे. रेसिप्रोकल करणे म्हणजे कमी करणे. बघा इथे सिरीज आहे, ऍड करत गेलो म्हणजे रेजिस्टन्स वाढवायचा तर सिरीजमध्ये ला, पण मला या ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स कमी करायचा. कशामुळे, मला करंट मेजर करायचा. करंट कधी मेजर होईल, रेजिस्टन्स कमी असेल तर. म्हणजे सिरीजमध्ये का लावलं कळालं का, हे लॉजिक महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि लो रेजिस्टन्स कनेक्टेड पॅरलल सेंट. आता बघा याची युजेस तुम्हाला दाखवत येतात. इट इज यूज टू डायव्हर्ट द लार्ज पार्ट ऑफ करंट. जर करंट इथं आला, समजा आला, सगळा करंट इथं गेला तर या कॉईल आहे, कॉईल ते डॅमेज होईल, जळून जाईल. जळालं तर आपलं डिव्हाइस कामी राहील का, नाही. म्हणून इथं तुम्हाला सर्वात डायव्हर्ट लार्ज करंट करता येईल. आणि रेजिस्टन्स कमी जर पॅरलल लावला तर करंट इथून जास्त जाईल, इथून जाईल पण कमी जाईल. कळालं ना तुम्हाला, म्हणजे हिच्यावर लोड येईल का, हे डॅमेज होईल का, नाही होणार. ठीक आहे. आणि इन्क्रीज द रेंज, करंट जास्त फ्लो झाला या सर्किटमधून म्हणजे जास्त करंट मेजर आपल्याला करता येऊ शकतं. आणि रेजिस्टन्स काय होईल तुमचा, डिक्रीज होईल. म्हणजे 3 गोष्टी होतील यूज ऑफ सेंट रेजिस्टन्स केला तर. एक तर त्याला एक्सेस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट जे आहे पास होण्यासाठी एक आपल्याला मार्ग भेटणार आहे, एक्सेस. नंतर अमीटरची रेंज वाढेल जास्त करंट फ्लो झाला तर, आणि आपल्याला प्रोटेक्ट सुद्धा करेल आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी होईल. आता एक कॅल्क्युलेशन्स मी इथं करणार आहे. हेच सर्किट आहे, मी माझ्या हाताने ड्रॉ करतो. खरं ॲक्च्युअली सर्किट कसं आहे, असं बघा, हा ग्लाव्हनोमीटर आहे तुमचा, बस खरं सर्किट असं आहे बघा, खरं सर्किट असं आहे, दिसतं, कळालं का तुम्हाला. या ठिकाणी हे ग्लाव्हनोमीटर आहे, ग्लाव्हनोमीटरमधून जाणाऱ्या करंटला IG म्हणतात. हा सेंट रेजिस्टन्स पॅरलल लावला, याच्यातून जाणारा करंट IS आहे. ठीक आहे. आता खरं सर्किट असंच आहे, पण त्यांनी हे पहिल्यांदा एक रेजिस्टन्स लावला असेल, लावता येतं. तर इथून येणारा करंट हा I आहे. कळालं, तुमच्या पुस्तकात असं दिलेलं असेल सर्किट. ठीक आहे. लक्षात राहू द्या, पॅरललमध्ये असणारा पोटेन्शियल सेम असते, माहिती आहे का. करंट स्प्लिट होतो, करंट इथं आला बघा, आला करंट आहे, स्प्लिट झाला, पण पॅरललमध्ये पोटेन्शियल सेम असते. हे माहीत असलं पाहिजे. मी पहिल्या लेक्चरमध्ये खूप जबरदस्त समजून सांगितलं, ते नक्की बघा. म्हणून इथं तुम्हाला लिहिता येईल की मी जे काही I नावाचा जो करंट आहे मित्रांनो, तो आहे IG प्लस IS. करेक्ट आहे. मला जर IS काढायचं असेल तर काय करावं लागेल सर, हे I हा इकडे जर आला तर मायनस IG होईल. काय डाऊट आहे, समजतात. आता पोटेन्शियल ड्रॉप G आणि पोटेन्शियल ड्रॉप ऑफ S हे इक्वल आहेत. का बरं, पॅरलल. पॅरलल कसं समजलं, दिसतात म्हणून पॅरलल का नाही, करंट स्प्लिट झाल्यामुळे हा ग्लाव्हनोमीटर आणि सेंट रेजिस्टन्स, S म्हणजे सेंट रेजिस्टन्स, हे पॅरलल आहे. करंट स्प्लिट झाला, पॅरललमध्ये पोटेन्शियल सेम असते. आता ओमचा लॉ आहे आपल्याकडे, V इज इक्वल टू I इंटू R. चला, VG म्हणजे ड्रॉप ऑफ व्होल्टेज ऑफ ग्लाव्हनोमीटर, तर तिथं तुम्ही लिहू शकता IG इंटू G. ठीक आहे. सेंट रेजिस्टन्स मधला करंट आहे IS आणि रेजिस्टन्स आहे S. बघा, करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स, जी एक रेजिस्टन्स आहे. चला, पण मला IS ची व्हॅल्यू माहिती आहे सर, म्हणून IG इंटू G, याची व्हॅल्यू आहे I मायनस IG इंटू S.
तर यस इज इक्वल टू बघा आय जी, हा डिवाइड आला इकडे, हे डिवाइड आलेला कळतं ना तुम्हाला, राहिलं काय जी. हा सेंट रेजिस्टन्स किती व्हॅल्यू असेल हे आपल्याला काढता येऊ शकतं. ठीक आहे. यस हा डिवाइड गेला आय जी डिवाइड बाय आय मायनस आय जी इंटू जी. ग्लाहनामीटरचा किती रेजिस्टन्स आहे हा या फॉर्म्युल्याद्वारे काढू शकता. आता मला सांगा इथून करंट कमी जाईल आजी, का बरं? कारण की याचा ग्लाहनामीटरचा काहीतरी एक रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे ना. आणि हा खूप कमी सेंट लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स ठेवला. लो व्हॅल्यू का ठेवली? कारण जास्तीत जास्त करंट निघून गेला तर याला प्रोटेक्शन होईल, ग्लाहनामीटर मधून कमी करंट फ्लो होईल आणि त्याचा प्रोटेक्शन होईल. हा आपला उद्देशच आहे, त्यामुळे काही विषय नाही आहे. बर, आता काय समजून घ्यायचं की तुमचा हा जो काय आय करंट आहे हा n टाइम्स ऑफ आय जी आहे. का बरं? आय जी, समजा एक उदाहरण घ्या, इथून खूप कमी करंट चालला, आय जी चालला 2 एम्पियर. ठीक आहे, 2 एम्पियर, आणि तुमचा टोटल करंट होता 10 एम्पियर. हा किती पटनं कमी आहे? तर तुम्ही म्हणले 5 पटनं आहे, किंवा 5 पट जर केलं तर सर हे तुम्हाला आय भेटल. म्हणजे बघा 5 गुणिला 2 10 भेटल का नाही? इथे ही गोष्ट समजते का तुम्हाला? ही गोष्ट समजते. आय जी करंट खूप कमी आहे. किती पटीने कमी आहे? तर 5 पटीने कमी. आपण उदाहरण बघितलं. म्हणजे या ठिकाणी या आय ची व्हॅल्यू आपण n इंटू आय जी ठेवून देऊ आणि समोर चालले जाऊ. चला, ठीक आहे. तो यस इज इक्वल टू या ठिकाणी आय जी हे आहे n आय जी, ठीक आहे, मायनस आय जी इंटू जी. ठीक आहे. तर यस इज इक्वल टू आय जी, इथे मी आय जी कॉमन काढू शकतो, राहिलं काय n मायनस 1 इंटू जी. काय होईल बरं इथे? आय जी गेट बी कॅन्सल. तर यस इज इक्वल टू जी n मायनस 1. हे आहे आपलं सेंट रेजिस्टन्स. हा फॉर्म्युला सेमच आहे, फक्त n टाइम्स मध्ये ठेवलेला आहे, बस, बाकी काय नाही. आता मला काय काढायचंय? आता मला करायचंय की सेंट रेजिस्टन्स काढला आपण. आता सेंट रेजिस्टन्स मधून किती करंट फ्लो व्हायला याच्यासाठी प्रयत्न करायचा. हा फॉर्म्युला दिसतो तुम्हाला. मला जसा आय एस काढला तसा आय जी काढता येतं इथून. बघा, नीट लक्ष घ्या. हा आय जी, नीट लक्षात घ्या, आय मायनस आय एस, या फॉर्म्युल्याचं कनेक्शन इथे आहे. बघा, आय जी आय मायनस आय एस, है ना, दिसतं? बरं, पुन्हा हाच फॉर्म्युला व्ही जी, क्योंकि पोटेन्शियल तर सारखंच आहे ना दोन्हीचं. पुन्हा इथं तुम्ही डायरेक्ट व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, मी करतो जी. ठीक आहे, हे आय एस इंटू एस, है ना, तेच पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द जी, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द एस. मग त्यांचे फॉर्म्युले, पण आय जीची व्हॅल्यू ठेवायची. आता आय मायनस आय एस, हे जी ॲज इट इज. बघा, आय जीची व्हॅल्यू पुटअप केली, ह्या आय एस इंटू एस. ठीक आहे, आय जी हे आय एस इंटू जी, मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट सॉल्व घेतला, आय एस इंटू एस. चला समोर जाऊ आता. ठीक आहे, आता मी काम करतोय की हे आय जी हा इकडे गेल्यावर मायनसचा प्लस होतो, आय एस इंटू एस प्लस आय एस इंटू जी. समजतं? ओके, मला वाटतं आय एस कॉमन काढावं, आय जी. बघा इथं आय एस कॉमन काढतोय, राहिलं काय एस प्लस जी. मला जर बघा इथं नीट, जी हा डिवाइड येईल, एस प्लस जी इंटू आय इज इक्वल टू आय एस आहे. ठीक आहे, तर आपल्याला आय एस इज इक्वल टू जी डिवाइड बाय एस प्लस जी इंटू आय. लक्षात येतं? हा असा फॉर्म्युला ठेवा, किंवा हे आय एस अपॉन आय असं पण ठेवू शकतो, जी डिवाइड बाय एस प्लस जी, असा तुमच्या पुस्तकात ठेवला. पण ह्या आय एस मधून किती करंट फ्लो होईल, म्हणजे सेंट रजिस्टर मधून किती करंट फ्लो होईल याच्यासाठी हा फॉर्म्युला काढलेला आहे. ठीक आहे, खूप काही जास्त नाही. तुम्हाला करायचं का इथं काय काय लिहायचं? पहिल्यांदा सेंट रजिस्टरची गरज का हे समजून सांगायचं, माहिती आहे ना, कारण की ग्लाहनोमीटरचा रेजिस्टन्स असतो, त्या रेजिस्टन्समुळं आपल्याला करंट पाहिजे तेवढा फ्लो होत नाही, अपोज होतं करंटला. करंटची कॅपॅसिटी मला माझ्या अॅमीटरमध्ये वाढवायची, कारण की अॅमीटर हे करंट मेजर करण्याचं डिव्हाइस आहे. ओके, हे समजलं असेल.
म्हणून मग सेंड रेजिस्टन्सची गरज पडली. तो सेंड रेजिस्टन्स हा लो असला पाहिजे, कारण की एक्सेस ऑफ पाथ तुम्हाला करंट. सेंडचा उपयोग काय सेंड रेजिस्टन्सचा, तर सरळ सांगू शकता. सेंड रेजिस्टन्सचा करंटला स्प्लिट करून है ना लार्ज पार्ट ऑफ करंट फ्लो करू शकतो लो रेजिस्टन्स असल्यामुळे. दुसरी गोष्ट तुमच्या ग्लाव्हनोमीटरला प्रोटेक्शन देऊ शकतो, महत्वाचा पार्ट हा आहे है ना. चला हे त्याचं डेरिव्हेशन होतं, सोपं आहे. एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, निश्चित समजेल. आता आपल्याला बघायचं ग्लाव्हनोमीटर ॲज अ व्होल्ट मीटर बघायचं. आता चला क्वेश्चन हा 21 मध्ये आलेला आहे. एक्सप्लेन द कन्व्हर्जन ऑफ MCG म्हणजे मुव्हिंग कॉइल ग्लाव्हनोमीटरचा इथे आहे व्होल्ट. ठीक आहे, व्होल्ट मीटर आहे. ठीक आहे, ऑब्टेन द नेसेसरी फॉर्म्युला. आता सरळ व्होल्टेज कधी ड्रॉप होतं, रेजिस्टन्स वाढत आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय, ट्रकचं वेपर्स पॉकेट माहिती आहे ना, जितका जास्त रेजिस्टन्स तितका ड्रॉप ऑफ वेपर्स पॉकेट. म्हणजे वेपर्स पॉकेट ड्रॉप होणे म्हणजे काय, ड्रॉप ऑफ व्होल्टेज होणे. म्हणजे तुम्हाला व्होल्टेज वाढवायचं तर रेजिस्टन्स लावा. मग आता मला इथे तेच करायचं. मी इथे तुम्हाला हे डिव्हाइस व्होल्टमीटर जे आहे हे व्होल्टेज या पोटेन्शियल डिफरन्स दोन टर्मिनलमध्ये मोजण्याचं काम व्होल्टमीटर करते. बघा, इट इज मेजरिंग द कॅपॅसिटी टू इन्क्रीज द डिझायर हायर व्हॅल्यू. म्हणजे आपली कॅपॅसिटी व्होल्टेज मोजण्याची काय करायची, वाढवायची. तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय करावं लागेल, वाढवावं लागेल. रेजिस्टन्स वाढवायचं असेल तर सिरीज लावतात का पॅरलल लावतात, पॅरलल लावतात का सिरीजमध्ये. रेजिस्टन्स जितका जास्त मोठा लावसाल तितका तुमचा रेजिस्टन्स वाढेल. रेजिस्टन्स वाढला तर ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढेल. बरोबर बोलतोय ना मी. आणि तुमच्या सर्किट जे काही असेल, जे काही तुमचा ग्लाव्हनोमीटर आहे, याला तुम्हाला काय करता येईल, प्रोटेक्ट करता येईल. ठीक आहे, चला इथे मी कॅल्क्युलेशन ऑफ रेजिस्टन्स दाखवतो. इथं बघा, हा तुमचा ग्लाव्हनोमीटर आहे, हा तुमचा ग्लाव्हनोमीटर आहे. ठीक आहे, ग्लाव्हनोमीटर. मी काय केलं, या ग्लाव्हनोमीटर मधून जर जास्त करंट फ्लो झाला असतात, आला करंट गेला, जसा गेला करंट तसा हा डॅमेज झाला असता. म्हणून मी काय केलं, एक असल्या प्रकारचा एक रेजिस्टन्स लावला जो की मोठा आहे, मोठा म्हणजे लार्ज व्हॅल्यूचा आहे. मग इथं कुठेतरी असं आपण एक बॅटरी लावली असेल ना, एक कन्सिडर करा, लावलेली इमॅजिनरी लावली असेल ना, इथं व्होल्टेज V असेल. आता सिरीजमध्ये करंट सेम असतो. हा जो काही आय चालला ना, हा करंट जो आय चालला ग्लाव्हनोमीटर मधून चालला म्हणून IG, तर या करंटला पण आपण IGच म्हणू. ठीक आहे, काय सिरीजमध्ये करंट सेम असतो. आता व्होल्टेज ड्रॉप अलग असू शकतो, कारण की हा रेजिस्टन्स खूप जास्त व्हॅल्यूचा आपण सिरीजमध्ये लावला. ठीक आहे, हे सर्किट असं काढा किंवा असं काढले तरी चालेल. तर VX व्होल्टेज इथे आणि हिच्या ग्लाव्हनोमीटरच्या अक्रॉसमध्ये जो आहे ते VG असं व्होल्टेज आहे. समजलं का. चला आता V जे काही व्होल्टेज आहे, V व्होल्टेज आहे, हे V व्होल्टेज VX प्लस VG असं व्होल्टेज आहे. ठीक आहे, आता ओम्स लॉ V इज इक्वल टू आर, V इज इक्वल टू आर. तर बघू आता, बघा V हे IG ग्लाव्हनोमीटर मधून जाणारा करंट असो का X रेजिस्टन्स मधून जाणारा है ना, X रेजिस्टन्स आहे, तो सेम आहे, करंट सेम आहे असं सांगायचं मला. इथे पण IG इंटू ग्लाव्हनोमीटरचा रेजिस्टन्स G आहे. म्हणजे V IG आहे, इथे हा X प्लस G आहे. ठीक आहे, तो V डिवायडेड बाय IG येईल. ठीक आहे, हा X प्लस G येईल. मला X काढायचं तर V अपॉन IG. ठीक आहे ना, मायनस G इज इक्वल टू X. ठीक आहे, तर X इज इक्वल टू V अपॉन IG. ठीक आहे, ओके, V अपॉन IG माइनस G. ठीक आहे, X इज इक्वल टू V अपॉन IG मायनस G. हे तुम्हाला X ची व्हॅल्यू म्हणजे जे काय लार्ज मोठा एक रेजिस्टन्स लावला सिरीजमध्ये का लावला, ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढवण्यासाठी. आता इथं समजा फॉर एक्झाम्पल मी दिलं तर इथं व्होल्टेज 20 व्होल्ट, मी इथं बघितलं फक्त ग्लाव्हनोमीटर लावला असता असा, तर इथं समजा VGच्या अक्रॉसमध्ये 2 व्होल्ट फक्त ड्रॉप ऑफ व्होल्टेज झाला असता. पण मला ही
व्होल्टेज जास्त जेवढं दिलं तेवढं मेजर करता आलं पाहिजे असं डिव्हाइस बनवायचं. म्हणून इथं रेजिस्टन्स खूप जास्त लावला, म्हणून इथं होणारा व्होल्टेज ड्रॉप जास्त होईल 18. बघा का रेजिस्टन्स जास्त लावला? मला हे डिव्हाइस पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करायचं, म्हणजे ड्रॉप ऑफ व्होल्टेज मोजायचं. मग ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढण्यासाठी मला काय करावं लागेल? तर खूप मोठा असा रेजिस्टन्स लावा लागेल. हे तर एक फॉर्म्युला झाला. एक एनच्या फॉर्ममध्ये मला फॉर्म्युला लिहिता येऊ शकतो, जे की मी आधी लिहिला होता. आता सगळ्यांना माहिती आहे की हा व्ही जो आहे ह्या एन टाइम्स ऑफ व्ही जी आहे. का बरं? इथलं जे काय व्होल्टेज बघा, मी 2च घेतलं, इथलं व्होल्टेज 18 घेतलं, टोटल तो 20 आहे. आता 2 आणि 20 मध्ये 10चा पट्टीत आहे. बघा माझं व्ही जे आहे हे व्ही आहे 20, व्ही जी व्होल्टेज 2, म्हणजे एनची व्हॅल्यू काय भेटेल? 10 भेटेल, म्हणजे 10 पटीने. म्हणून मी इथं एन टाइम्स ऑफ व्ही जी लिहिलं. आणखीन मला लिहिता येईल एन, याचा फॉर्म्युला आय जी इंटू जी, माहिती आहे ना, ओम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आय पण काय आहे? ग्लाव्हनोमीटर करंट, आय जी आहे, रेजिस्टन्स जी आहे. असं ठेवला मी या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करतो. ठीक आहे, पुट इक्वेशन 1, पुट इक्वेशन 1. चला, एक्स हे आहे इथे एन आय जी इंटू जी डिवायडेड बाय आय जी मायनस जी. ठीक आहे, तर आय जी गेट बी कॅन्सल. तर एक्स इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ जी ये जी. एक्स इथं जी आहे एन -1 असं इथे एक फॉर्म्युला भेटणार आहे. समजलं का? हे होतं व्होल्टमीटर. व्होल्टमीटर कशासाठी यूज करतात? तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. सर्किटच्या एखाद्या सर्किटचा, फॅनचा, कशाचा जर आपल्याला व्होल्टेज मोजायचं तर पॅरलल लावतात. पण जेव्हा व्होल्टमीटर बनवायचं ग्लाव्हनोमीटरपासून, तेव्हा त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावतात, सर्किटच्या पॅरलल लावतात. सर्किट म्हणजे जेव्हा व्होल्टेज मोजायचं ना, तुमच्या घरात फॅन आहे, AC आहे, ट्यूब आहे, काय जे असेल, प्रेस असेल, कुठले पण व्होल्टेज मोजायचं असेल तर पॅरलल लावतात. ते डिव्हाइस म्हणलं मी. आता मला MCG टू व्होल्टमीटर बनवायचं, तेव्हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावतात लार्ज. हे लक्षात राहणं गरजेचं. इथं कन्फ्यूज होतात पोरं, ते दूर करा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता आपल्याला डिस्टिंग्विश बघायचं. याच्यातले 2च डिस्टिंग्विश लिहायचे असतात, पूर्ण लिहायची गरज नसते. समजा इथं लिहिला अर्धा मार्क, हे लिहिला अर्धा मार्क झालं. हे 2च लिहायचे असतात, इथे 2 पॉईंट आणि इकडे 2 पॉईंट, संपला विषय. काही जणांना कॉन्फिडन्स असेल तर 3 लिहा. आता किती लॉजिक हे बरं का, किती सोपं आहे. ॲमीटर कशासाठी यूज करतात सांगा बरं, कॉमेंटमध्ये लिहा. कशासाठी? करंट मेजर करायसाठी. व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. किती सोपं आहे. झाला, 1 मार्क भेटला. नंतर हे सर्किटच्या कसं लावतात ॲमीटर? सिरीजमध्ये, आणि व्होल्टमीटर सर्किटच्या पॅरललमध्ये. बस एवढंच लिहायचं. झाले 2 तुम्हाला मार्क भेटतात. 2च मार्काच्या वर आतापर्यंत डिस्टिंग्विश आलं नाही. ठीक आहे, ओके. थर्ड पॉईंट लिहायचं झालं तर रेजिस्टन्स शुड बी द लो पॉसिबल. असा रेजिस्टन्स आपल्याला करायचा ॲमीटरचा जो की लो असला पाहिजे. इथे रेजिस्टन्स शुड बी हाय पॉसिबल. जेवढा रेजिस्टन्स वाढत जाईल तेवढा वाढवा. आहे ना, सोपं आहे ना. इथं लो रेजिस्टन्स पॅरलल मध्ये लावतो आपण ॲमीटरच्या. हे डिव्हाइस बनवणं चालू केलं. हे डिव्हाइसचे गुण आहेत. वरचे 2 पॉईंट आहेत ना, हे किंवा 3 पॉईंट हे डिव्हाइसचे, म्हणजे ॲमीटर कसा असला पाहिजे करंट मेजर करण्यासाठी. नंतर सर्किटच्या सिरीजमध्ये ॲमीटर लावायचा. नंतर त्याचा लो रेजिस्टन्स असला पाहिजे. हे ॲमीटर एक डिव्हाइस आहे असं बघितलं ना तुम्ही, त्याची गुणधर्म येते. आता हे ॲमीटर बनतं कसं हे 4थ्या पॉईंटपासून सांगणं चालू केलेलं आहे. बघा, म्हणून म्हटलेलं आहे लो रेजिस्टन्स लावायचा ग्लाव्हनोमीटरच्या पॅरलल. इथं हाय रेजिस्टन्स लावायचा ग्लाव्हनोमीटरच्या सिरीजमध्ये. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला यस मी हे काढलेला आहे, तुम्हाला आठवत असेल. यस इज इक्वल टू IG I - IG इंटू जी. इथं एक्स लिहिलं होतं, फक्त आरच्या जागी एक्स लिहिलं होतं, चालतं. ठीक आहे. ऑन ॲमीटर स्केल कॅलिब्रेटेड द टर्म ऑफ ॲमीटर, आणि तो व्होल्टमध्ये असणार आहे. बस हे फॉर्म्युले लिहिलेले आहे, त्याच्यातले खूप जास्त लिहिण्याची गरज नाही. मला वाटतं की खूप 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 डिटेल घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. याच्यातले अनसॉल्ड न्यूमेरिकलवर एक व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला असेल तर फॉलो बिन करा. जराशी एनर्जी उद्या भाऊ, वाटलं पाहिजे मराठी माणूस आहे जिवंत, नाही तर त्या मराठी माणसाला सपोर्टच नसते बावड्यांचा. चला, बाय बाय करतो इथंच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.